सलग 14व्या दिवशी भोंदू खरातची चौकशी सुरू. वैद्यकीय तपासणी करून खरातची एसआयटीकडून चौकशी. शेवटच्या काही तासात अधिकाधिक माहिती काढण्यावरती भर. भोंदू खरातची आज पोलीस कोठडी संपणार. भोंदू खरातला आज कोर्टात हजर करणार. भोंदू खरातला विशेष न्यायालयाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन नाशिक पोलिसांच्या ताब्यात. खरातच्या नाशिकमधल्या घरी एसआयटीकडून 15 ते 20 मिनिटं झाडाझडती. महिला पोलीस गेटवरनं उड्या मारून घरात शिरल्या. शिर्डी जमीन खरेदी प्रकरणामध्ये खरातच्या पत्नीवरती अटकेची टांगती तलवार. कल्पना खरातसह 5 जणांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल. खरातची पत्नी फरार. शोध सुरू. खरात प्रकरणात एका सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर पोलिसांच्या रडारवर. सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणीसोबतच मेडिकलमधून गुंगीच्या आणि वेदनाशामक गोळ्या खरेदी केल्या जात असल्याचा संशय. सूत्रांची माहिती. खरातचा पुण्यातील सीए पुजारी आणि सराफ व्यावसायिकांची चौकशी. खरातच्या 6 तास चौकशीत धक्कादायक बाबी समोर. पुण्यातल्या एका बँकेतनं घेतलेल्या कर्ज प्रकरणात मॅनेजरला 1 कोटींची लाच दिली होती. भोंदू खरात प्रकरणी राजकीय नेते आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता. खरातच्या मुलीच्या लग्नात आलेल्या व्हीआयपींचा शोध घेणार. लग्न सोहळ्याला नाशिक, अहिल्यानगर, मुंबई, दिल्लीसह परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावल्याची एसआयटीकडे माहिती. भोंदू खरात सोबत असलेल्या संबंधांबाबत शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसेंची चौकशी करा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एसआयटीकडे मागणी. भोंदू खरातची संपत्ती शेकडो कोटींची, मात्र उत्पन्न लाखांचं दाखवून भरायचा कर. खरातनं बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसायात आणि जीएसटी बुडवल्याचा आरोप. आयकर विभागाकडून खरातवरती मोठी कारवाई होण्याची शक्यता. आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात. मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी राष्ट्रवादीची प्री कॅबिनेट बैठक होणार. बैठकीत जिरवाळांच्या राजीनाम्यावरती फैसला होण्याची शक्यता. आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरण जिरवाळांना भोवण्याची शक्यता. मंत्री जिरवाळ मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित असणार. सूत्रांची माहिती. आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक. आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणानंतर जिरवाळ बैठकीला अनुपस्थित राहणार. महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या. जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. ताराराणींविषयी वक्तव्य केलं तेव्हा एकनाथ शिंदे तिथे उपस्थित होते. पहिला निषेध एकनाथ शिंदेंचा व्हायला हवा. राऊतांची टीका. तर ताराराणींना परस्पर जैन घोषित करण्याचा अधिकार कुणी दिला? राऊतांचा निशाणा. जैन मुनींच्या चमत्कारानं गळ्याचा त्रास दूर झाला. महापौर रितू तावडेंचं वक्तव्य. तर रितू तावडेंच्या प्रश्नावरनं राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य. एका महापौरबाईंनी किती अंधश्रद्धा पसरवावी? मुनी साधू कुणीही चमत्कारी नसतात. रितू तावडेंच्या वक्तव्यावरनं संगीता तिवारी यांची टीका. पद्मसागर यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचायला हवा. महाराणी ताराराणींबाबतच्या पद्मसागरांच्या वक्तव्यानंतर जैन मुनी निलेश चंद्र यांची प्रतिक्रिया. छत्रपती शिवरायांबाबत चुकीचं बोलणाऱ्यांना उत्तर द्यायला हवं. जैन आणि मराठी असा वाद नाही. निलेश चंद्र यांची प्रतिक्रिया. मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजल्यापासून वेगवेगळ्या विभागांच्या बैठका. पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाडा विभागाच्या स्वतंत्र बैठका होणार. दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक. आजच्या बैठकीत कोणते निर्णय होणार याकडे लक्ष.